कायमचे संपतील. तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि अखंड लक्ष्मी नांदेल. शत्रू तुमचे पाठलाग म्हणजे पायाशी लोटांगण घालतील आणि पती 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 आणि मुले एवढी मुलांची आणि पतीची प्रगती होईल की स्वतः तुम्ही थक्क व्हाल. पण ही एक वस्तू कोणती, ती उंबऱ्यावर कधी आणि कशी ठेवायची, ती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. हा उपाय इतका इतका शक्तिशाली आहे की याचा रिझल्ट तुम्हाला काही तासातच दिसायला लागेल. म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्ही नक्कीच पहा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा तुम्हाला तुम्हाला असे तुम्हाला हा उपाय जो आहे तो आपण म्हणजे आपण करायचा आहे. तर आपण उपवास तापास व्रत वैकल्य करतो, दिवस रात्र पुरेसे तर आपल्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही. तर अडचणी वाढतात, आणखी आणखी अडचणी वाढतात. काही कारण नसताना आपले कामही होत नाही. देवाचा तुमच्यावर कोप झाला आहे असे तुम्हाला मुख्य कारण असते. तर तर योग्य वेळ आणि नियम योग्य उपाय म्हणजे तुम्ही करत राहायचा आहे. तर शास्त्रामध्ये प्रत्येक तिथीला एक विशिष्ट ऊर्जा सांगितली जाते. आणि ती येत्या शनिवारी 11 जुलैला म्हणजे भगवान विष्णू म्हणजेच तुम्हाला ही एकादशी येणार आहे. तर तुम्हाला लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांच्या दोन्हींचा अतिशय दुर्मिळ अशी संधी तुम्हाला आहे. तर या दिवशी तुम्ही भगवान त्याचबरोबर शनिवार आहे. तर शनिवार हा न्यायदेवतेचे देव शनिदेव यांचा दिवस मानला जातो. तर या दिवशी तुम्हाला तुमचे कर्माचे फळ देतात, आपल्या जीवनात विघ्न दूर करतात. तर दुसरी म्हणजे एकादशी ही विष्णू भगवान श्रीहरी विष्णूची आहेत म्हणून प्रिय तिथी मानली गेली आहे. तर हा अद्भुत योग असा एकत्र येऊन तुम्हाला संपूर्ण ब्रह्मांडातून एक अद्भुत दैवी ऊर्जा प्रवाहित होत असते, जी जी तुम्हाला तुमच्या घराची दिशा आणि दिशा या दोन्हीही बदलू शकतात. या दिवशी विश्वात प्रचंड शक्ती असते. या दिवशी तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह प्रचंड वाढलेला असतो आणि या मूर्तावर केलेला हा एक छोटासा उपाय तुम्हाला भगवानापर्यंत थेट पोचवून नेतो. म्हणूनच तुम्हाला बाजारात जाऊन हजारो रुपये खर्च करण्याची काही गरज नाही. तर तुम्हाला हलक्या म्हणजे तुमच्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये जो रोज शिजवतो तोच हा आपल्याला पदार्थ आपल्याला ठेवायचा आहे. तर त्याच्यामध्ये दडलेले आहे एक तांत्रिक ताकद. म्हणूनच स्वयंपाक घरात तुम्हाला जो तुम्ही घरामध्ये किंवा गोष्टी नकारात्मक ऊर्जा खेचून घेतात आणि लक्ष्मी माता ही अफाट क्षमता असते. म्हणूनच साध्या विशिष्ट मंत्राचा शक्तिशाली अभिमंत्रित करून तुम्हाला ती उंबऱ्यावर ठेवायची आहे. तेव्हा तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष पितृदोष सर्व मिटून जातो. तिथे अलक्ष्मीचा वास असेल तर तेथील अलक्ष्मी जाऊन तिथे लक्ष्मीचा कायम वास राहणार आहे. प्रसन्नताचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या चौकटीमध्ये लाकड सिमेंट किंवा संगमरवराचा मार्बलचा एक तुकडा नसतो. आध्यात्मिक दृष्ट्या सांगितले आहे की तुमचा उंबरा जो आहे तो तुमच्या घराचे रक्षक करणारा आहे. तर सुख समृद्धी देणारे प्रवेश नेमके तुम्हाला घरात जगाची कुठलीही बाहेरची वाईट नजर आहे ती नजर तुम्हाला तेथेच रोखून ठेवण्याचे काम जे आहे ते आपल्याला उंबरठा करतो. म्हणूनच त्या उंबरट्याला कमकुवत समजू नका. तेथे नेहमी स्वच्छता ठेवा. पितृदोष ते सर्व काही बाहेरचा येणारा पैसा वाईट
वाईट वाईट नजर किंवा वाईट हेतू घेऊन एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करतो, तर त्याचीही तेथेच थांबवण्यासाठी आपल्याला ही ही जी आहे शक्तिशाली उपाय आपल्याला करायचा आहे. तर मा तर माता भगिनींना तुमच्या मनात उत्सुकता मी आता तुम्हाला जास्त वेळ ताणणार नाही. ही वेळ न घालवता मी तुम्हाला थेट सांगते की चमत्कारिक आणि शक्तिशाली वस्तू कोणती आहे, जी तुम्हाला 11 जुलै शनिवार सकाळी तुमच्या घरी उंबरठ्यावर ती वस्तू ठेवायची आहे. तर ती दुसरी कुठलीही नसून आपल्या घरात आपल्या फोडणीच्या डब्यात, म्हणजे आपण मसाल्याच्या डब्यात ठेवतो, ती काळी मोहरी घ्यायची आहे. ती 1 चमचा तुम्हाला चमचा घ्यायची आहे. तर ते तुम्हाला ₹1 नाणे, होय, तुम्हाला हे 2 घ्यायचे आहे. तर ते तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्हाला विश्वास बसणार नाही, याच्यावर विश्वासही होणार नाही. आपण रोज फोडणीला जी काळी मोहरी वापरतो, ती तुम्ही एका हातामध्ये घेऊन तुम्हाला ती तुमच्या घरावरून उतरवायची आहे. आणि ती जी मोहरी आहे, ती मोहरी आपण पेटत्या दिव्यामध्ये, किंवा तुम्ही एखादा कोळसा घेऊन त्या कोळशामध्ये आपण आपल्या घराची दृष्ट काढायची आहे. आणि ती मोहरी जी आहे, ती मोहरी आपण तिथेच म्हणजे घराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला ती तिथेच हे करायची आहे, प्रज्वलित करून हे करायचं आहे. त्याची जी राख उरते, ती राख आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपण रेखा आखायची आहे. म्हणजेच पूर्ण उंबरठ्यावर आपण ती तशीच ती राख जी आहे, ती राख आपण हे करायची आहे. आणि प्रत्येकाच्या माथ्याला आपण त्या ज्या राख जी आहे, ती मोहरीची राख जी आहे, ती सर्वांनी रक्षा म्हणून सर्वांनी आपल्या कपाळी लावायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला छोटासा हा उपाय करायचा आहे. तो न विसरता आपण एकादशीच्या दिवशी, म्हणजेच 11 जुलै वार शनिवार या दिवशी करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला घरामध्ये सुखशांती आणि शत्रू जे आहेत, ते शत्रूचा नाहीनाट होणार आहे. म्हणून तुम्ही हा छोटासा उपाय नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जी काही झालेली सेवा आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ.